होय, अरे आज निखिल सदगीरचा एवढा डेंजर ऍक्सिडेंट झालाय ना, डायरेक्ट आम्हाला आमची गाडी दोरीनं वडीत घेऊन जायला लागली होती बघ. तर आज निखिल सदगीर सकाळी सकाळी आपल्या टेरेस जाऊन मस्तपैकी अभ्यास करीत होता बघ. दररोज नाही करीत, पण आज मूड झालता म्हणून आलतो. अभ्यास तर माझ्याकडून असा होत नाही, मग गाणे वगैरे लावून दिले, बसलो होतो ऐकत. घरात बसून बसून फुल बोर झालतं. मग मस्तपैकी आपल्या कट्ट्यावर गेलतो. आपली सगळी गँग मस्तपैकी बसली होती, सगळ्यांची मस्त मैफिल रंगली होती. तेवढ्यात आपल्या वैभव शेटची गाडी आली. दीपक बोनी नळी घेतली आणि त्याला भिजित होता ना आम्हाला भिजित होता बा पाण्याने. अय, अरे वैभवला काय झालं काय माहिती, तो बाटली ना पाणी फेकतो. महेश बोनी तर डायरेक्ट नळी लावली बा गाडीत. वैभवला एवढं वल्ल केलं, तो तर डायरेक्ट तापला ना भाऊ. तो डायरेक्ट गाडीतून खाली उतरला, तोपर्यंत डायरेक्ट सगळे गायब. तो दोस्तों हम निकल चुके अभी पोवायला. इकडे आपला चिकू भाऊ, इकडे मी उलटा बसायला उलटा करतो ना त्याला गाडीवरून, मग त्याला लावड्याला. उन्हामुळे मस्तपैकी पोहायला चाललो होतं, पण मोन्याला काय उचालता काय माहिती, मस्त गाडी उलटा बसला होता. आणि आता काय म्हणतोय बसला आई घातली का मुंबई. मी एकटाच नव्हतो बरं का, आपली सगळी गँग होती मित्रांनो. तेवढ्यात पुढे चिखल होता. आपला चिकबू एवढ्या जोरात गाडी चालत होता, आमची फुल फाटून हातात आलती डायरेक्ट. आणि हा निखिल सदगीरचा काही ऍक्सिडेंट नाही झाला मित्रांनो. त्या आशेवर काही तुम्ही बसू नका. आपला कृष्णा भाऊ ड्रायव्हर होता म्हणून वाचलो, नाही तर भाऊ दागीच गेला असता. तर मस्तपैकी आपल्या सस्त्या स्विमिंग पूल मध्ये आलो मित्रांनो. ते जाऊ द्या, पाणी कसं आहे ना दे का नाही. मस्तपैकी जाम बिम पेरू बिरू खायला मित्रांनो. मस्त पोर राहिलो आता, काहीच विषय नाही एकदम. मस्तपैकी पोरांनी कपडे काढले, जाऊ सप्पा सप उड्या मारल्या बा पोरांनी. दिवसभर पोहून मित्रांनो आता निघायचंच होतं. तेवढ्यात पाहतो आपल्या गाडीचं पेट्रोलच गेलं संपून. पेट्रोल संपलं होतं म्हणून शिवम भाऊच्या गाडीतून तर घेतलं होतं मित्रांनो पेट्रोल. अर्ध्या रस्त्यात आली, परत बंद पडून गेली. मग आता दोरी आणली आणि आता दोरी वडीत घेऊन चाललोय आता गाडी घरी.